Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is It's My Choice. Yes, it's my choice. It is your favorite YouTube channel. As you know that here you can enjoy different types of question papers, MCQ question bank related to the English subject. And today we shall discuss one practice test paper on the topic of Basket Full of Moonlight, and this poem is from 10th standards English textbook. Okay, before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to discuss about this poem or this practice test paper on the topic of Basket Full of Moonlight. This is a poem from standard 10 subject English lower level. तर मित्रांनो, ही जी टेस्ट पेपर आहे 10 मार्क्सची आहे. ओके, आणि तुम्ही ही टेस्ट पेपर विदिन 20 मिनिट्स यू कॅन सॉल्व इट. लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. नेहमी क्वेश्चन काळजीपूर्वक वाचा. रीड द क्वेश्चन केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द क्वेश्चन. सी द क्वेश्चन. रीड द फॉलोइंग पोएम. खालील कविता वाचा. म्हणजे ही बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही पूर्ण कविता दिलेली आहे. आता ही कविता जर तुम्ही पोएम, इफ यू डू नॉट अंडरस्टँड दिस पोएम जर समजली नाही तर या पोएमच्या रिलेटेड मी विथ एक्सप्लेनेशन, डिटेल एक्सप्लेनेशनवरती आधारित एक व्हिडिओ बनवलेली आहे. ती तुम्ही इंग्लिश फॉर लर्नर्स या चॅनलवरती जाऊन बघू शकतात. ओके, सो रीड द फॉलोइंग पोएम. खालील कविता वाचा अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. आणि त्या कवितेच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत किंवा क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके, लेट्स सी द क्वेश्चन. आता इथे तुम्ही बघू शकता ही पूर्ण होल पोएम इज गिवन. मी ते रीड करत नाही आहे, डायरेक्टली आपण याचे क्वेश्चन आन्सर बघूया. ॲज यू नो दॅट दिस पोएम इज रिटन बाय सुनील शर्मा. ओके, नाव सी द ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीज नंबर 1. सुरुवातीला आपण काय करूया. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल सी द होल क्वेश्चन पेपर. हा पूर्ण जी प्रॅक्टिस पेपर दिला आहे तो प्रॅक्टिस पेपर बघूया आणि त्याच्यानंतर याचे जे आन्सर शीट दिलेले आहेत ते आपण तुम्हाला रीड करून दाखवतो. ओके, क्वेश्चन काय आहे. लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जी पोएम दिलेली आहे ते पोएम रीड केल्यानंतर किंवा त्या पोएमच्या हेल्पने तुम्ही खालील स्टेटमेंट्स, इथे काही विधानं किंवा वाक्य दिले आहेत. यू हॅव टू कम्प्लीट म्हणजे वाक्य पूर्ण करायचे, फिलअप करून रिकाम्या जागा भरा या प्रकारे. फर्स्ट सेंटेन्स. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. त्या लहान मुलाला मून्स ऑफ लाईटच्या बिया सो म्हणजे पेरायच्या आहेत. फ्रॉम कुठपासून ते कुठपर्यंत डॅश डॅश. नंबर 2. द रूट ऑफ द विलेज इज टफ अँड फुल ऑफ. तो गावचा रस्ता जो शहराकडे जातो तो रस्ता फुल ऑफ खूप टफ आहे, खूप खडतर आहे आणि फुल ऑफ तिथे भरपूर डॅश डॅश आहेत. ते तुम्ही फिलअप करा. आपण आन्सर त्याच्या पुढे बघूयाच. नेक्स्ट थर्ड वन. वेन हिज फादर रिटर्न्स होम. जेव्हा त्या लहान मुलाचे वडील घरी परत येतात, फादर रिटर्न्स होम, द चाइल्ड इज डॅश डॅश. तेव्हा तो मूल डॅश डॅश झालेला असतो. जर तुम्ही कवितेचा डिटेल एक्सप्लेनेशन बघितलं असेल तर यू कॅन इझिली फिल अप दीज सेंटेन्सेस. नेक्स्ट सेंटेन्स. द चाइल्ड वॉन्ट्स. त्या चाइल्डची इच्छा आहे काय. अ बास्केट फुल ऑफ मून लाईट्स ऑन डॅश डॅश. ते बास्केट फुल ऑफ मूनलाईट त्यांनी डॅश डॅशवर घ्यायचे आहेत. काय म्हणून घ्यायचे आहेत बघूया. नाव लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. पुढची ॲक्टिव्हिटी आपण बघूया. हिअर A2 कंप्लीट द वेब डायग्राम. A1 2 मार्क्ससाठी होता, A2 2 मार्क्ससाठी आहे. एक डायग्राम दिलेली आहे आणि यू हॅव टू कंप्लीट दिस डायग्राम. डायग्राम 4 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्ही डायग्राम काढू शकता आणि डायग्राम काढायचीच असते. आणि सेंटरला काय विचारलेलं आहे. प्रॉब्लेम्स फेस्ड बाय दी विलेजर्स. त्या विलेज लाईफचं जे डिस्क्रिप्शन केलेलं आहे की व्हॉट टाईप ऑफ प्रॉब्लेम द विलेजर्स वेअर फेसिंग. तिथे विलेजर्स कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा अडचणींना सामोरे जातात. दोज प्रॉब्लेम्स यू हॅव टू नोट डाऊन. ते प्रॉब्लेम्स इथे तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर A3 जो 1 मार्क्ससाठी आहे.
आयडेंटिफाय म्हणजे ओळखा, अँड एक्सप्लेन आणि वर्णन करा, स्पष्टीकरण द्या. द फिगर ऑफ स्पीच यूज इन द फॉलोइंग लाईन. एक खालील एक ओळ दिलेली आहे ती म्हणजे ओ मून गिव मी मूनलाईट. दिस सेंटेन्स इज गिवन. आणि या वाक्यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, यू हॅव टू राईट जस्ट नेम ऑफ दॅट फिगर ऑफ स्पीच. ओके, 1 मार्क्ससाठी आहे. देन क्वेश्चन नंबर 1B, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ दी पोएम फॉर 5 मार्क्स. 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन पोएमवरती विचारला जातो, म्हणजे क्वेश्चन आन्सर लिहिण्यासाठी 5 मार्क्स आणि ॲप्रिसिएशनसाठी सेपरेट क्वेश्चन विचारला जातो. ॲप्रिसिएशनला तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतील. पॉईंट्स आर गिवन लाईक दिस. टायटल, पोएट, नेम ऑफ द पोएट तुम्हाला लिहायचं आहे. जी पोएम दिलेली असेल तिथे टायटल म्हणजे नाव पोएमचं दिलेलं असेल ते आहे तसं बघून तुम्ही इथे लिहू शकता. पोएटचं नेम सुद्धा दिलेलं असेल एंड ऑफ द पोएम. यू हॅव टू जस्ट ते बघायचं आणि ते लिहायचं. फक्त हाफ ऑफ मार्क्ससाठी आहे. सो 1 मार्क्स यू कॅन गेट इझिली. देन राईम स्कीम. तर ABC या प्रकारे राईम स्कीम प्रत्येक स्टांजाचा काढला जातो. राईम स्कीम कसं काढतात ते जर हवं असेल ते राईम स्कीम टाका आणि इंग्लिश फॉर लर्नर चॅनलवरती तुम्ही राईम स्कीमबद्दल एक व्हिडिओ बनवली ती तुम्ही बघू शकता. फिगर्स ऑफ स्पीच कोणते गेलेले आहेत ते लिहायचे आहेत. देन थीम अँड सेंट्रल आयडिया हे 2 मार्क्ससाठी इथे आहे. ओके, सो दिस इज द क्वेश्चन पेपर ऑर टेस्ट पेपर फॉर 10 मार्क्स. नाउ लेट्स सी द आन्सर शीट ऑफ दिस टेस्ट पेपर. जो फर्स्ट क्वेश्चन होता, रीड द पोएम अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. ओके, पोएम रीड करा आणि ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट. छोटे छोटे मून्स ऑफ लाईट त्याला पेरायचे आहेत. कुठून ते कुठपासून? फ्रॉम, इथे अंडरलाईन केलं, फ्रॉम द सिटी टू हिज विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. शहरापासून ते गावापर्यंतचा जो रस्ता आहे पाऊलवाट त्याच्या साईड्स म्हणजे कडेला त्याला तो सीड्स ऑफ मूनलाईट सो म्हणजे पेरायचे आहेत. नेक्स्ट, द रूट ऑफ द विलेज इज टफ. हो, त्या गावचा रूट जो आहे तो टफ आहे, खडतर आहे. अँड फुल ऑफ, काय फुल ऑफ तिथे आहेत? फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. सो दिस वर्ड्स, दिस सेंटेन्स यू कॅन गेट फ्रॉम द पोएम. या कवितेमधून तुम्ही हे शब्द शोधून इथे फिलअप करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, वेन हिज फादर रिटर्न्स होम द चाइल्ड इज. जेव्हा वडील घरी परत येतात तेव्हा चाइल्ड काय झालेला असतो? अस्लीप, झोपलेला असतो. नेक्स्ट सेंटेन्स, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन. बास्केट फुल ऑफ लोन त्याला काय म्हणून पाहिजे? ऑन लोन, कर्ज म्हणून त्याला हवं. सो हा शब्द इथे प्रॉपर लिहा. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, स्टुडंट एक शब्द लिहायचा असला तरी एक पूर्ण ओळ त्या कवितेमधून लिहितात. असं करू नका. प्रॉपर शब्द फाइंड आउट करून तोच लिहायचा आहे. देन यू विल गेट आउट ऑफ मार्क्स. लेट्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. पुढची ॲक्टिव्हिटी आपण बघूया, जी A2 ॲक्टिव्हिटी फॉर 2 मार्क्स. जे डायग्राम दिलेली होती, प्रॉब्लेम्स फेस्ड बाय द विलेजर्स. त्या गावच्या लोक काय काय प्रॉब्लेम फेस करतात त्याच्याबद्दल. इथे डायग्राम काढलेले नाही पण तुम्ही डायग्राममध्ये 4 पॉईंट लिहू शकता. लेट्स द फर्स्ट पॉईंट. काय प्रॉब्लेम्स फेस करतात विलेजर्स? फर्स्ट पॉईंट इज गिवन हिअर. हां, दे हॅव टू ट्रॅव्हल फार फ्रॉम देअर होम्स. त्यांना घरापासून खूप जास्त अंतर ट्रॅव्हल म्हणजे ते वॉकिंग करीत जातात. कुठून ते कुठपर्यंत? दे हॅव टू ट्रॅव्हल फ्रॉम देअर विलेज ऑर होम टू city, and this distance is very long, very far away. That city is very far away from the home. This one point you can write down. The next point is, it becomes dark at the time when they return home from work. This is also one of the problem. There is no light facilities. लाईटीची व्यवस्था नाही आहे. सो यू कॅन राईट दिस सेंटेन्स. घरी परत येताना रस्त्यावरती काळोख असतो. थर्ड पॉईंट यू कॅन राईट लाईक दिस. द रूट इज टफ. टफ म्हणजे खूप खडतर आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, जे फिल इन द ब्लँक्समध्ये आपण हे लाईन बघितली. नेक्स्ट, नो बस कार्स travels regularly over the route. That means there is no any facilities of traveling like a bus or cart or anything others. अशा प्रकारची कुठली रेग्युलर ये जा करण्यासाठी काही फॅसिलिटीज नाही आहे. सो दीज प्रॉब्लेम्स विलेजर्स फेस्ड there. Okay, now let's the next A3, जे फिगर ऑफ स्पीच विचारलं होतं. आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स.
हां, ओ मून गिव मी मूनलाईट. त्याच्यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच घेतलेला गेलेला आहे तर अलिट्रेशन. अलिट्रेशन केव्हा तयार होतो, जर सेंटेन्समध्ये शब्दाचं फर्स्ट लेटर, आता इथे बघा मूनचा एम आणि मूनलाईटचा एम, हे जे अक्षर आहे किंवा त्याला आपण लेटर बोलतो अल्फाबेट, तो रिपीट झालेला आहे. तर एकापेक्षा जास्त वेळा जर रिपीट झालेला असेल एका वाक्यामध्ये शब्दाचं फर्स्ट लेटर, दॅट टाईम द अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. किंवा शब्द जर रिपीट झाला किंवा वाक्य रिपीट झालं तर रिपिटिशन हा एक फिगर ऑफ स्पीच आहे. सो हिअर यू कॅन गिव्ह द एक्सप्लेनेशन लाईक दिस. असं एक्सप्लेनेशन आपण देऊ शकतो, द सेम साऊंड एम इज रिपीटेड प्लीजिंगली, किंवा एम इज रिपीटेड, किंवा साऊंड एम इज रिपीटेड, द अल्फाबेट एम इज रिपीटेड, असंही तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता. सो हे 5 मार्क्ससाठी आपण बघितले ॲन्सर्स. आता आपण बघूया जो 5 मार्क्ससाठी जो क्वेश्चन आहे तो म्हणजे ॲप्रिसिएशनचा. ओके, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम फॉर 5 मार्क्स. पॉईंट टायटल, जस्ट टायटल, बास्केट फुल ऑफ मूनलाईट, एवढं लिहायचं आहे. हाफ मार्क्स, पोएट सुनील शर्मा is given there, so 1 marks you can get easily. Rhyme scheme, the poem does not have rhyme scheme, it is written in a free verse. या कवितेमध्ये कोणताही राईम स्कीम नाही आहे, किंवा तुम्ही जस्ट फक्त फ्री वर्स असंही लिहू शकता. ओके, फॉर 1 मार्क्स. फिगर ऑफ स्पीच, अलिट्रेशन अँड रिपिटेशन हे 2 फिगर्स ऑफ स्पीच गेले आहेत. कारण अलिट्रेशन तर आपण बघितलं आणि रिपिटेशन, द लाईन ओ मूनलाईट गिव मी मूनलाईट, ओ मून गिव मी मूनलाईट, ही लाईन्स परत परत रिपीट झालेली आहे या पोयममधून, म्हणून हा रिपिटेशन पण फिगर्स ऑफ स्पीच इथे आहे. ओके, नेक्स्ट जो 2 मार्क्ससाठी तुम्हाला इथे सेंट्रल आयडिया किंवा थीम त्या पोयमची लिहायची असते. इथे अशी या प्रकारे दिलेली आहे. द पोएट डिस्क्राइब्ड, कवीने वर्णन केलेलं आहे, द डेंजर्स ऑफ विलेज लाईफ, हाऊ द विलेज लाईफ इज टफ, डिफिकल्ट टू लिव्ह देअर. ओके, इन द पोएम द चाइल्ड रिक्वेस्ट, या कवितेमध्ये चाइल्ड रिक्वेस्ट करतो द मून टू गिव्ह हिम 1 or 2 basketful of seeds of moonlight. Okay, he wants to sow them to lighten the roads from city to village so that his father would come to home early. So 2 मार्क्ससाठी सेंट्रल आयडिया किंवा सारांश तुम्हाला लिहायचा असतो, तर तुम्ही या प्रकारे लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स ते मिळू शकतो. सो जे ॲप्रिसिएशन 5 मार्क्स आहे ना, 5 out of 5 देखील मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. सो फ्रेंड्स, तुम्ही अशा प्रकारे या टेस्टची प्रॅक्टिस करा. सो आय होप you might have liked this video. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. If you liked it, please share it, and if you have any suggestions for me, you can write in comment box. नेक्स्ट लेक्चरला आपण MCQ किंवा अशाच प्रकारचे एखादे प्रॅक्टिस पेपरवरती व्हिडिओ बनवणार आहोत. बट बिफोर दॅट, विश यू गुड डे, टेक केअर, थँक यू व्हेरी मच.